आज आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मॅथ प्रोबॅबिलिटी मधली तिसरी मेथड पाहणार आहोत. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बघा, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन क्वेश्चन नंबर 6 मध्ये तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन जो असतो नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा असतो 6 मार्काला. लक्षात जर कंपॅरिझन केलं तर 6 कमीत कमी 9 मार्क तुम्हाला 6व्या क्वेश्चन मध्ये भेटण्यासारखे मीडियम मुलांना. हा डीईचं थोडं एक सोपं पीठ आहे ते करू शकता तुम्ही आणि हे करू शकता, किंवा जे मीडियमच विद्यार्थी त्यांनी कमीत कमी हे 6 मार्क तरी 6व्या प्रश्नाचे घालवू नये. आता बघा मित्रांनो, फॉर्म्युला आहे झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. एक्स बार म्हणजे काय असतं, मीन किंवा ऍव्हरेज. मीन किंवा ऍव्हरेज तुम्हाला माहिती आहे, प्रॉब्लेम मध्ये त्याची थेरी सांगत. सिग्मा म्हणजे काय असतं, स्टँडर्ड डेव्हिएशन. सिग्मा म्हणजे काय असतं, एसडी स्टँडर्ड डेव्हिएशन. सिग्मा म्हणजे काय असतं, स्टँडर्ड डेव्हिएशन. आता बघा मित्रांनो, प्रॉब्लेम आणि याला एकदम जास्त डीप मध्ये नाही घेणार मी, व्यवस्थित सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. आता बघा, इन अ सॅम्पल ऑफ 1000 केसेस द मीन ऑफ अ सर्टन टेस्ट इज 14. मीन म्हणजे एक्स बार 14. याला वेगळ्या एमनी पण दाखवू शकतो कोणी कोणी. एक्स बार दिलेलं आहे 14 अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इज 2.5. assuming that the distribution to be normal. आणि ह्या टाईपचे प्रॉब्लेम ओळखायची गरज नाही, दिलेलं असतं आणि आपोआप लक्षात येतं. आले assuming the normal distribution is normal. बघा मित्रांनो किती आलेला प्रॉब्लेम, कंटिन्यू आलेला प्रॉब्लेम आहे हा. नंबर 1, हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिटवीन 12 and 15. हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिटवीन 12 and 15. एक सिंपल, जास्त मी थेरॉटिकली जात नाही. काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिले एक्स ची व्हॅल्यू 12 घ्यायची पहिल्या केससाठी. एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची, 12. एक्स बार आपला मीन म्हणजे इन अ सॅम्पल ऑफ 1000 केसेस द मीन ऑफ सर्टन टेस्ट इज 14. एक्स बार 14 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन 2.5. एक्स बार लिहिलेलं आहे 2.5. तर बघा मित्रांनो, आता काय करायचं, आता झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. हा फॉर्म्युला पाठ करायचा, एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. आताच बघितल्याप्रमाणे तर एक्स किती आहे 12 मायनस सिग्मा किती मित्रांनो, सॉरी एक्स बार किती मित्रांनो 14 भागिले 2.5. हा तर 12 मायनस 14 भागिले 2.5 किती येतं मित्रांनो, हे मायनस 0.8. मायनस 0.8 मायनस 0.8. पहिले याच्यासाठी काढायचं, स्कोर बिटवीन मध्ये 12 साठी काढायचं. नंतर एक्स इज इक्वल टू 15 असलं तर झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. 15 मायनस 14 भागिले 2.5 किती येतं मित्रांनो, हे 0.4. बघा मित्रांनो, जर आता बिटवीन असेल, पहिली केस मध्ये काय, हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिटवीन 12 and 15. 12 ते 15 मध्ये किती जणांना मार्क पडतील, 12 ते 15 मध्ये. हे जर काढायचं आपल्याला तर काय करायचं मित्रांनो, आता नीट लक्ष द्या. हे पहा, इथं एरिया दिलेला असतो, हे पहा एरिया ऑफ 0.8. हे पहा म्हणजे आपल्याला उत्तर कन्फर्म करता येतं. एरिया ऑफ 0.8 आपल्याला ही व्हॅल्यू घ्यायची. नंतर एरिया ऑफ 0.4 पण दिलेलं, म्हणजे आपले उत्तर बरोबर आले. हे जे उत्तर आहेत ना एरिया जे दिलेले ते इथं पाहिजेच, कारण की ते दिलेलेच असते. नाहीतर मग त्याला टेबल वापरावं लागतं, पण टेबल आपल्याला अलाव नाही. एक तर मागे टेबल देऊ शकते किंवा ह्या 100% व्हॅल्यू देते. पण नंतर इथं बघा, झेड इज इक्वल टू 2.4. झेड इज इक्वल टू किती आहे 2.4. तिकडे बघा, इथं काय करायचं, पहिल्या प्रॉब्लेमला नीट समजून घ्या. झेड इज इक्वल टू मायनस 0.8 आलं, झेड इज इक्वल टू 0.4 आलं. आता काय करायचं, असं लिहायचं, प्रोबॅबिलिटी
ऑफ स्टुडंट स्कोर बिटवीन 12 and 15 is equal to area of minus 0.8 प्लस एरिया ऑफ बिटवीन असलं तर प्लस करायचं, दोघांचा एरिया प्लस करायचा. एरिया ऑफ 0.8 मायनस आपलं प्लस एरिया ऑफ 0.4. बघा रे, एरिया ऑफ 0.8 किती दिलेलं आहे? एरिया ऑफ 0.8 किती दिलेलं आहे इथं? 0.2881 0.2881 प्लस एरिया ऑफ 0.4 किती दिलेलं आहे? 0.1554. किती येते ही बेरीज? 0.44 0.4435. हा, तर मग काय करायचं मित्रांनो? एवढं आलं. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी? अशा किती केस आहे? 1000 केसेस आहे. तर मग 1000 ने मल्टिप्लाय करायचं. स्कोर स्टुडंट्स स्कोर बिटवीन 12 and 15 1000 गुणिले 0.4435 किती येत आहे? 443.5 म्हणजे जवळजवळ 444 विद्यार्थी हे 12 आणि 15च्या मध्ये मार्क घेतात 1000 पैकी. हा, आणि जर याला डायग्रामच काढा म्हणले तर डायग्राम कशी काढायची? बिटवीन म्हणलं की इथं मधो हे पण हे 0 असतं. मायनस 0.8 कुठे येईल? इकडं स्ट्रेट माझ्यावर असं 45 डिग्री मायनस 0.8 आणि प्लस 0.4 इकडं याला दाखवून द्यायचं. हा बिटवीन 0.4 डायग्राम काढली तर अति योग्य, नाही काढली तरी चालती, पण काढली तरी योग्य. मॉडेल आन्सर मध्ये शास्त्र करून डायग्राम दिलेलं नसते, पण तरी काढली तर काही एवढं अवघड नाही. समजलं का? पहिलं झालं आपलं बिटवीनचं. हा, स्कोर बिटवीन 12 आणि 15 ला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? पहिले एक्सच्या ठिकाणी 12 घ्यायचं. हा, नंतर 12 मायनस 14 आपण 2.5 लक्षात. नंतर 15 मायनस 14 आपण 2.5 अलग मायनस 0.8 0.4. हा, मग एरिया स्कोर बिटवीन द 12 and 15 काय करायचं? एरिया ऑफ मायनस 0.8 आणि एरिया ऑफ 0.4 जे आपण उत्तर काढतो तसं दिलेलीच असते वेळी. एरिया ऑफ 0.8 दिलेला आहे 0.2881 आणि एरिया ऑफ 0.4 दिलेला आहे 0.1554. मग ते दोघांना ऍड करायचं. बिटवीन म्हणलं की ऍड करायचं. अरे त्या दुसऱ्या केसला काय करायचं मी सांगतो. पहिले एवढं लिहून घ्या फास्ट. ही झाली पहिली केस. आता दुसरी केस. हाऊ मेनी स्कोर बिटवीन अबाव 18? हाऊ मेनी स्कोर बिटवीन अबाव 18? लक्ष द्या मित्रांनो. हाऊ मेनी स्कोर बिटवीन अबाव 18 साठी काय करायचं? एक्स इज इक्वल टू 18 घ्यायचं. एक्स बार तेच राहील. मग दुसऱ्या केस साठी झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा 18 मायनस 14 भागिले 2.5 किती येतं मित्रांनो? बघा हे फास्ट. 4 भागिले 2.5 4 भागिले 2.5 हे येतं 1.6 1.6. हा, द प्रोबेबिलिटी मित्रांनो प्रोबेबिलिटी ऑफ हाऊ मेनी स्कोर आपलं स्कोर बिट अबाव 18 प्रोबेबिलिटी ऑफ स्कोर अबाव 18 साठी काय करायचं? प्रोबेबिलिटी ऑफ स्कोर अबाव 18 स्कोर अबाव 18 साठी काय करतात मित्रांनो? इकडे बघा 0.5 काउंट 0.5 लक्षात ठेवायचं फक्त 0.5. हा, आणि हे जर एरिया हा जर प्लस असेल तर काय करायचं? 1.6 जर प्लस असेल तर काय करायचं? 0.5 मायनस एरिया ऑफ 1.6. इथं जर मायनस येतच नाही मोर दॅन मध्ये जास्त करून, पण इथं जर मायनस आलं 1.6 मध्ये जर मायनस मध्ये आलं तरच इथं प्लस करायचं, नाही तर काय करायचं? मायनस 0.5 मायनस एरिया ऑफ 1.6. एरिया ऑफ 1.6 100% दिलेला असतो. बघा इथं 1.6 चा एरिया दिलेला आहे का आपल्याला? हा,
हे पहा त्यांनी हटकून मागं पुढे दिलेलं आहे बरं का. दुसऱ्याचं उत्तर तिसऱ्याच्या दिलेलं आहे. हा त्याच्याने आपल्याला काही फरक पडत नाही. आपण आपलं फक्त डोकं लावायचं. आले 0.4452. एरिया ऑफ 1.6 किती आहे? 0.4452. 0.4452. 0.4452 किती येत आहे बघा? 0.0548. 548. मग लिहायचं स्कोर नंबर ऑफ स्टुडंट असं लिहायचं वाटलं. नंबर ऑफ स्टुडंट स्कोर अबाव 18. अबाव 18,000 इंटू 0.0548 किती येतं? 54.8. म्हणजे जवळपास अप्रॉक्सिमेटली 55 विद्यार्थी, 55 स्टुडंट हे 18च्या वर मार्क घेत. लक्षात. हा नंतर तिसरी केस काय? तिसऱ्या केसमध्ये हाऊ मेनी स्कोर बिलो 8. हाऊ मेनी स्कोर बिलो 8. बिलो 8. हाऊ मेनी स्कोर बिलो 8 साठी तिसरी केस. तिसऱ्या केसमध्ये एक्स इज इक्वल टू 8 घ्यायचं. फॉर्म्युला तोच, एक्स मायनस एक्स बार. खूप सोपे प्रॉब्लेम आहे. आवाज सिग्मा. दुसऱ्याची पण डायग्राम सांगायची. हा सांगतो. 8 मायनस एक्स बार किती मित्रांनो? 14 भागिले सिग्मा किती आहे? 2.5. किती येतं हे? -2.4. हा आणि बिलो 18 असेल तर मायनस मध्येच उत्तर येतं. बिलो 18 असेल तर उत्तर बिलो बघा. हा हे -2.4 आलं. मग प्रोबॅबिलिटी हे लक्ष द्या. प्रोबॅबिलिटी आणखी काय करायचं? प्रोबॅबिलिटी स्कोर बिलो 8. प्रोबॅबिलिटी ऑफ स्कोर बिलो 8. स्कोर बिलो 8. प्रोबॅबिलिटी ऑफ स्कोर बिलो 8. प्रोबॅबिलिटी ऑफ स्कोर बिलो 8. 0.5 मायनस एरिया ऑफ 2.4. 0.5 मायनस एरिया ऑफ 2.4. आता बघा मित्रांनो, एरिया ऑफ 2.4 किती दिलेलं आहे? 2.4 चा एरिया दिलेला आहे का? हा 0.4918. 0.4918. तर 0.5 मायनस 0.4918 किती येतं हे? बघा सांगा. इंटू टेन्स पॉवर काय येतं का? 8.2 इंटू टेन्स पॉवर -3. म्हणजे काय करायचं? शिफ्ट दाबून एनजी, शिफ्ट दाबून एनजी दाबलं तर 0.0082 येईल. नाही काढलं तर चालतं, असं केलं तर चालतं. मग लिहायचं देअरफॉर स्टुडंट स्कोर बिलो 8. बिलो 8,000 इंटू 0.0082 किती येतं? 8.2. 8.2 म्हणजे 8 विद्यार्थी जवळपास किती 8च्या कमी मार्क घेते. लक्षात. हा तर आता याच्या डायग्राम, याची डायग्राम हे पण इकडे बघा मित्रांनो. हे 0 आहे, हे 0 आहे. तर इथे एक राहील अंदाजी, इथे 2 राहील. 2.4 बिलो म्हणजे 2.4च्या बिलो म्हणजे इकडला भाग. बिलो 2.4 म्हणजे कोणता एरिया झाला? इकडला एरिया झाला. हा नंतर तिसरे हे दुसऱ्या डायग्राम साठी, दुसऱ्या डायग्राम साठी डायग्राम काढून टाका, काही फरक पडत नाही. दुसऱ्या डायग्राम साठी हे 0 आहे. आपल्या किती आला एरिया? 1.6. 1.6 झाला ना प्लस मध्ये 1.6. आता बघा हे 1 आहे. आपण 1.6 इतकं 1 आहे समज. हा मग अशी रेस मारायची 1.6च्या अभाव. झालं. सिम्पल आहे ना. बिटवीन म्हणलं की दोघांच्या मध्ये काढायचं. अभाव अभाव इकडं म्हणजे इकडे फेकायचं. बिलो म्हणलं मायनस मध्ये असं तर इकडे फेकायचं. लक्षात लिहून घ्या फास्ट. बघा मित्रांनो, इन अ सर्टन एक्झामिनेशन. आता या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला मागच्या प्रॉब्लेमचं कन्क्लुजन पण सांगेन.
म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अजून एकदा. इन अ सर्टन एक्झामिनेशन 500 स्टुडंट्स appeared. मीन स्कोर इज 68 म्हणजे एक्स बार 68. एससीटी म्हणजे स्टँडर्ड डिव्हिजन 8. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोरिंग लेस दॅन 50. बघा मित्रांनो, लेस दॅन 50 ची पहिली केस आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती घ्यायचं? 50. एक्स इज इक्वल टू किती घ्यायचं? 50. ना फॉर्म्युला झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. 50 मायनस 68 डिवायडेड बाय 8 किती येतं मित्रांनो? हे -2.25. बघा मित्रांनो, एक कन्क्ल्युजन इथे लिहून देतो. ते कन्क्ल्युजन याच्यासाठी लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. जर लेस दॅन आलं, हा सिम्पल याच्यात लेस दॅन जर आलं आणि उत्तर निगेटिव्ह असलं, आन्सर याचं असं जसं की झेडचं उत्तर, आन्सर ऑफ झेड जर निगेटिव्ह असलं, हे खूप महत्वाचं आहे. आन्सर ऑफ झेड जर निगेटिव्ह असलं, आन्सर ऑफ झेड जर निगेटिव्ह असलं, तर काय उत्तर 0.5 मायनस एरिया करायचं. 0.5 मायनस एरिया म्हणजे जर उत्तर जर पॉझिटिव्ह असलं, जर आन्सर पॉझिटिव्ह असलं तर काय करतात मग तुम्ही? पॉझिटिव्ह असलं तर 0.5 प्लस एरिया. पण 99% मायनसच उत्तर असतं लेस दॅनच्या केससाठी. बघा इथं किती आलं आपलं? -2.25 आलं ना. नंतर मोर दॅन साठी जर आन्सर ऑफ झेड हे पॉझिटिव्ह असेल, आन्सर ऑफ झेड जर पॉझिटिव्ह असेल तर 0.5 मायनस एरिया घ्यायचं. 0.5 मायनस एरिया घ्यायचं. 0.5 मायनस एरिया. आणि जर आन्सर निगेटिव्ह असेल तर 0.5 प्लस एरिया. पण शक्यतो निगेटिव्ह येत नाही. लक्षात. आणि बिटवीन साठी काय करायचं? 2 एरिया प्लस करायचे. बिटवीन साठी काय करायचं? फॉर बिटवीन दोन्ही एरिया ऍड 2 एरिया. झालं. इतकं सोपं आहे. 6 मार्क फिक्स आहे. लक्षात. याला जर नीट केलं ना, सगळ्यात सोपं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. समजलं? आता बघा मित्रांनो, हे झेड आलं आपलं -2.25. तर मग प्रोबॅबिलिटी ऑफ स्कोरिंग लेस दॅन 50. स्कोरिंग लेस दॅन 50 साठी 0.5 मायनस एरिया ऑफ 2.25. एरिया ऑफ 2.25 पण दिलेला आहे. किती एरिया ऑफ 2.25? 0.4878. 0.4878 किती येतं उत्तर याचं? 0.0122. याला काय करायचं? स्टुडंट स्कोरिंग लेस दॅन 50 इज इक्वल टू 500 स्टुडंट आहे ना, इंटू 0.0122 किती येतं? हे 6.1 म्हणजे 6 विद्यार्थी हे 50 पेक्षा कमी मार्क घेतील. याची डायग्राम सांगतो. नंतर स्टुडंट स्कोरिंग मोर दॅन 60. स्टुडंट स्कोरिंग मोर दॅन 60 साठी एक्स इज इक्वल टू 60. खूप सोपं आहे बरं हे. प्रोबॅबिलिटीचे पूर्ण व्हिडिओ नीट बघा मित्रांनो. 6 आणि 8 14 आणि 2 16 मार्क फिक्स आहे. लक्षात. एखाद्या वेळेस तुम्ही न्यूमरिकल मेथडचे मोठे प्रॉब्लेम स्किप करू शकता आणि हे करू शकता. लक्षात. झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार भागिले सिग्मा. एक्स किती आहे? 60. एक्स बार किती आहे मित्रांनो? 68 भागिले 8 किती येतं? हे -1. बघा मित्रांनो, तुम्हाला म्हणलेलं आहे मोर दॅन मध्ये शक्यतो उत्तर पॉझिटिव्ह येतं. मोर दॅन मध्ये शक्यतो उत्तर काय येतं?
पॉझिटिव्ह, पण इथं उत्तर काय आलं? मग निगेटिव्ह आल्यास काय करायचं म्हणलं मी? प्लस करायचं. काय करायचं? मग काय करायचं? प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 60 इज इक्वल टू 0.5 प्लस एरिया ऑफ 1. एरिया ऑफ 1 किती झालंय? 0.3413. 0.3413 म्हणजे किती ने? 0.8413. हा, मग नंबर ऑफ स्टुडंट स्कोरिंग मोर दॅन 60. मोर दॅन 60 इज इक्वल टू 500 गुणिले 0.8413. किती येतं हे? 420.65. म्हणजे जवळजवळ 421 विद्यार्थी 60 पेक्षा जास्त मार्क घेतील. किती विद्यार्थी? 421 विद्यार्थी. म्हणजे वर्ग हुशार आहे. म्हणजे जे 500 विद्यार्थी त्यामधले सगळे हुशार विद्यार्थी जास्त आहे. हा, बघा याची डायग्राम बघा, या दोन्हीच्या डायग्राम बघा. याची डायग्राम पहिले काढून देतो. बघा हे 0, याच्यात 0.5 प्लस एरिया ऑफ 1 आहे ना. एरिया ऑफ 1 कसं आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे -1 कुठं असतं रे बाळांनो? इथं. आणि 0.5 कुठं असतं? इथं. समज थोडं कमी जास्त दाखव. अलग. मग एवढा एरिया सब्जेक्टेड राहील, पूर्ण एवढा आहे. समजलं? लक्षात. नंतर याच्यासाठी हे तर एकदम सोपं आहे. डायग्राम नाही काढली तर चालती, पण शक्यतो ज्याला आउट ऑफ घ्यायचे त्यांनी काढायचा प्रयत्न करा. 2.25 निगेटिव्ह आहे, म्हणजे सगळा इकडला एरिया. काय आलं? लिहून घ्या फास्ट. इन अ टेस्ट ऑन टू In a test on 2000 electric bulbs, it was found that the life of particular make was normally distributed with average life of 2040 hours. हे पहा, ऍव्हरेज लाईफ म्हणजे एक्स बार. बघा खूप सोपे प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित बघा. 2040 hours and standard deviation sigma is equal to 60 hours. Estimate number of bulbs likely to burn बिटवीन 1920 आवर्स अँड 2160 आवर्स. हे पहा त्यांचं काय म्हणणं आहे की बल्बवाल्या कंपनीने सांगितलं की 2140 आवर्स तुमचा बल्ब चालू शकतो ऍव्हरेज. हा, किंवा एवढा चालतो आवर्स. बरं का, एका दिवसात किती आवर्स असते? 24. हले तर 2040 आवर्स पर्यंत बल्ब चांगला चालतो. तर मग आपल्याला काय म्हणायचंय की बर्न बिटवीन म्हणजे चालू राहील. बर्न म्हणजे प्रकाश. हा, त्याचं म्हणणं काय? बिटवीन 1920 ते 2160 आवर्स पर्यंत किती बल्ब टिकतात आणि मोर दॅन 2150 आवर्स पर्यंत किती बल्ब टिकतात हे सांगायचं आपल्याला. आलं? तर ही ऍव्हरेज लाईफ आहे, कारण की ही ऍव्हरेज लाईफ आहे. हा, ऍव्हरेज कसं काढते? कोणतं जास्त कोणी कमी, सगळ्यांची बेरीज. तर बघा मित्रांनो, आता इथे काय आहे? पहिल्या केसमध्ये एक्स घ्यायचं 1920. 1920 झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. 1920 मायनस 2040 डिवायडेड बाय 60. 2040 डिवायडेड बाय 60 किती येते? मायनस -2. -2. नंतर झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. दुसऱ्या केसमध्ये एक्स काय घ्यायचं? 2160. तर 2160 मायनस 2160 मायनस 2040 डिवायडेड बाय
सिग्मा किती आहे 60. किती येत आहे 2. बघा याची डायग्राम कशी सोपी खूप. हे 0 आहे, -2 +2. आलं लक्षात. नंतर याचा प्रोबॅबिलिटी ऑफ बिटवीन 19-20 hours to 20-40 hours is equal to एरिया ऑफ -2 प्लस एरिया ऑफ 2 म्हणजे एकच इथे दोघांचा एरिया ऍड करायचा. किती दिलेला आहे तो 0.4772. 0.4772 प्लस 0.4772 किती येतं हे 0.9544. 0.9544 झालं. नंतर 9544 लक्षात. नंतर सेकंड केस मध्ये काय मोर दॅन 2150 आवर्स. मोर दॅन 2150 आवर्स म्हणजे काय करायचं मित्रांनो एक्स इज इक्वल टू 2150 घ्यायचं. मग सेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. एक्स किती आहे 2150, एक्स बार किती आहे 2040 भागिले 60 किती येत आहे मित्रांनो 1.83. ते तुम्हाला का मागच्या प्रॉब्लेम मध्ये कन्फ्युजन दिलं मोर दॅन असं नाही उत्तर प्लस मध्ये असं तर 0.5 मायनस एरिया करायचं. द प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 2150 hours is equal to 0.5 plus area of 1.83. एरिया ऑफ 1.83 किती येतं बघा हे एरिया ऑफ 1.83 आपल्याला बघावं लागेल. एरिया ऑफ 1.83 किती दिलेला आहे 0.4664. 0.4664 0.4664 तर उत्तर किती येतं 0.9664. नक्कीच. मग इथं आपल्याला हे काढावं लागेल ना बर्न बिटवीन 19-20 hours and 2040 hours is equal to किती बल्ब आहे टोटल बल्ब किती आहे टोटल बल्ब 2000 मित्रांनो. टोटल बल्ब किती आहे 2000. तर 2000 ने याला मल्टिप्लाय करायचं 2000 गुणिले 0.9544 0.9544 किती येतं 19 म्हणजे जवळजवळ 1909 बल्ब 1990 बल्ब हे बर्न होते. नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन आलं की मायनस घ्यायचं. सॉरी मी आधी सांगितलं मोर दॅन आलं की मायनस घ्यायचं 0.5 म्हणजे चुकून प्लस लिहिलं इथं मायनस करा 4664. आणि तुम्हाला ह्याच्यावरून कळायला पाहिजे मित्रांनो चुकलाय का बरोबर आहे. उत्तर चुकलाय का बरोबर आहे. जर दोन्ही 90 पेक्षा जास्त आले तसं होणार नाही ना. तर किती 0.5 मायनस 0.4664 किती येतं 0.0336. तर मग प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 2150 आपलं सॉरी बल्ब बर्न मोर दॅन 2150 hours इज इक्वल टू 2000 गुणिले 0.0336 किती येतं
67.8 ना, जवळजवळ 68. हे पहा, हा आणि हा आकडा एकदम विरोधी पाहिजे ना. तरी 2160 2150 पेक्षा जास्त आणि दोघांच्या मध्ये म्हणलं तर वेगळं राहील. लक्षात चालतं किती 67.2 67.2 असलं 67 घेऊन टाका. हा लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस मेथड मित्रांनो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, जे 16 मार्काच्या चॅप्टरचा लास्ट प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित बघा, पूर्ण प्लेलिस्ट युट्यूबवर टाकलेली आहे. बघा मित्रांनो, वेट ऑफ 4000 students are found to be normally distributed with mean 50 and standard deviation 5 kg. Standard deviation 5 kg. Standard deviation 5 kg. Find the number of students with weights less than 45 kg. Less than 45 kg. हा, आणि दुसरं बिटवीन 45 and 60 kg. पहिली केस बघू आपण पहिले. पहिली केस लेस दॅन 45 kg. x इज इक्वल टू 45. बघा मित्रांनो, z इज इक्वल टू x मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. x मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. x किती आहे 45 मायनस एक्स बार किती आहे 50 भागिले 5. लेस दॅनच्या केसमध्ये उत्तर मायनस मध्ये जे आलं तर 0.5 मायनस करायचं. बघा मित्रांनो, त्याच्यात जर कन्फ्युजन असेल, दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये जे व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं ते नीट बघून घ्या. -1. बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन 45 kg इज इक्वल टू मायनस. जर उत्तर आलं तुम्हाला सांगितलं मी 0.5 मायनस, लेस दॅनला जर मायनस मध्ये उत्तर आलं 0.5 मायनस करायचं. 0.5 एरिया ऑफ 1 किती लिहिलं मित्रांनो 0.3413. किती येत आहे उत्तर 0.1587. 0.1587. मग काय करायचं मित्रांनो, वेट ऑफ स्टुडंट लेस दॅन 45 kg. वेट ऑफ स्टुडंट लेस दॅन 45 kg. 45 kg इज इक्वल टू 0.1587 इंटू 4000. किती येतं 634.8. 635 विद्यार्थ्यांचं वजन 635 विद्यार्थ्यांचं वजन हे 45 पेक्षा कमी राहील. नंतर दुसरी केस बिटवीन 45 ते 60. सेकंड केस मध्ये काय राहील बिटवीन 45 टू 60. लक्ष द्या, एकदम सिंपल आहे. 45 ते 60. तर इकडे बघा, z इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. 45 मायनस एक्स बार किती आहे 50. एक्स बार किती आहे 50. एक्स बार आहे 50 डिवायडेड बाय सिग्मा किती रे, सिग्मा किती आहे 5. हा, इकडे बघा -1 किती रे -1. हा, z इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा. 45 मायनस 60 भागिले 5 किती येतं हे मायनस 45 नाही, सॉरी मित्रांनो, 60 मायनस 50 भागिले 5 किती येते 2. हा, प्रोबॅबिलिटी ऑफ बिटवीन 45 and 60 kg इज इक्वल टू एरिया ऑफ -1
प्लस एरिया ऑफ 2 इज इक्वल टू एरिया ऑफ -1 किती आहे मित्रांनो? 0.3413 0.3413 आणि याचं 0.4772 किती येतं मित्रांनो? हे 0.8185 नंतर प्रोबॅबिलिटी आपलं स्टुडंट्स हॅव्हिंग वेट बिटवीन 45 and 60 kg इज 4000 गुणिले 0.8185 किती येतं? 3274 नंबर्स. लक्षात 3274 नंबर्स. धन्यवाद मित्रांनो.